मुंबई लोहमार्ग 8,399 प्लस अर्धा आले, म्हणजे आतापर्यंत तुम्ही धरून चला की 8,600 प्लस अर्धा आतापर्यंत या ठिकाणी मुंबई लोहमार्गाला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतरचा जो अर्ध क्रमांक मीरा भाईंदरचा जो टोकन क्रमांक आहे 892 प्लस अर्ज या ठिकाणी आले, म्हणजे 1000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला किंवा 1100 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला सीपी मीरा भाईंदर या ठिकाणी आले। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे। आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 56 प्लस जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आले याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून टाका, कारण की असेच डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो। आणि सर्व जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। SRPF, कारागृह, शिपाई, बॅट्समन, त्याचबरोबर चालक या सर्व पदाबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बोलणार आहे। त्यानंतरचं जे आहे तर बघू शकतो तुम्ही SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 5180 हा या ठिकाणी नंबर आहे, टोकन नंबर। तर आतापर्यंत 6000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोलापूर बॅट्समन आहे। तर सोलापूर बॅट्समनला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले आहे तर 200 प्लस अर्ज आतापर्यंत सोलापूर बॅट्समनला गेले आणि बॅट्समनला सर्वात कमी अर्ज जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघू शकता सोलापूर बॅट्समन आहे, 200 प्लस अर्ज आले आहे। आणि SP चंद्रपूर आहे, तर SP चंद्रपूरला आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 2600 ते 2700 प्लस अर्ज या ठिकाणी गेले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर धाराशिव चालक आहे, तर धाराशिव चालकला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर 940 प्लस अर्ज आतापर्यंत धाराशिव चालक या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतरचं तुम्ही बघू शकता पिंपरी चिंचवड आहे, तर पिंपरी चिंचवड SP ला जे अर्ज आतापर्यंत आले आहे 1260 प्लस अर्ज आतापर्यंत पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेलेले आहे। तर बघू शकता तुम्ही SP पिंपरी चिंचवड बघू शकता या ठिकाणी 1260 प्लस। त्यानंतर SRPF गोंदिया आहे, 15 गट क्रमांक आहे, SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया, तर 3400 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर आहे नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृहामध्ये जे अर्ज या ठिकाणी गेले आहे तर त्या ठिकाणी 6300 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP मुंबई आहे, तर CP मुंबईला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे तर जवळपास 20,000 प्लस अर्ज गेले आहे। 20,300 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबईला गेले। कदाचित यापेक्षा जास्त सुद्धा या ठिकाणी जाऊ शकते, एक लक्षात ठेवा, कारण की आता सर्वात जास्त जे आता शेवट आहे तर सर्वात जास्त जे पोरं या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे तर ते CP मुंबईला या ठिकाणी भरत आहे। आतापर्यंत कोणीही या ठिकाणी फॉर्म भरले नव्हते, तर सर्वांचा जो या ठिकाणी जोर दिसत आहे तर हा CP मुंबईकडे इकडे दिसून राहिला, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता मुंबई लोहमार्ग 9000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेच असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 9000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई लोहमार्गला या ठिकाणी 9000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता अमरावती ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीणला जे आतापर्यंत अर्ज गेले 3900 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला या ठिकाणी गेलेले बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर SP रत्नागिरी आहे, तर SP रत्नागिरीला जे अर्ज आतापर्यंत गेले आहे तर जवळपास 400 प्लस अर्ज आतापर्यंत SP रत्नागिरी या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर CP मुंबई आहे, तर CP मुंबई कॉन्स्टेबलला 20,300 ते या ठिकाणी 20,500 प्लस सुद्धा तुम्ही या ठिकाणी धरू शकता, जास्त अर्ज या ठिकाणी CP मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर SP वाशिम चालक आहे, तर SP वाशिम चालकला 627 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे, बघू शकता SP वाशिम, तर 627 प्लस अर्ज गेले आहे। त्यानंतर नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहाला 6380 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे, यापेक्षा प्लस या ठिकाणी जास्त सुद्धा गेले आहे, बघू शकता। त्यानंतर SRPF गोंदिया आहे, तर 3500 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मीरा भाईंदर चालक आहे, तर 1200 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता संभाजीनगर ग्रामीण आहे, तर संभाजीनगर ग्रामीणला 1100 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृहला 6900 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृह गेले आहे। त्यानंतर SRPF पुसळगाव आहे, 2900 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF पुसळगावला गेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, 6300 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे। त्यानंतर SP वर्धा आहे, तर 830 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे। त्यानंतर बघू शकता पुणे कारागृह आहे, तर 6200 प्लस अर्ज गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर 2300 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूरला गेले आहे। त्यानंतर पुणे सिटी चालक आहे, पुणे सिटी चालकला 1250 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे सिटी चालकला या ठिकाणी गेले आहे। त्यानंतर CP मुंबई रेल्वे आहे, तर 1500 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबई रेल्वेला गेलेले। त्यानंतर मीरा भाईंदर आहे, तर SP मीरा भाईंदरला 2900 प्लस अर्ज आतापर्यंत
तर बघू शकता एस पी मीरा भाईंदर आहे 2900 प्लस अर्ज आतापर्यंत एस पी मीरा भाईंदर या ठिकाणी गेले आहे. त्यानंतर ठाणे सिटी आहे, तर ठाणे सिटीला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे 1800 प्लस अर्ज आतापर्यंत ठाणे सिटी या ठिकाणी गेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मुंबई बॅट्समन आहे, तर मुंबई बॅट्समनला जे आतापर्यंत अर्ज गेले 500 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई बॅट्समनला गेले आहे. आणि त्याचबरोबर यवतमाळ बॅट्समन आहे, यवतमाळ बॅट्समनला 150च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. आणि वाशिम बॅट्समनला सुद्धा 150 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे. तर सर्वात कमी जे अर्ज या ठिकाणी चालले तर बॅट्समन पदासाठी या ठिकाणी चालले आहे. ठीक आहे, तर आपला कंटेंट या ठिकाणी आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला आणि सबस्क्राईब करत चला. त्यानंतर बघू शकता पुणे बॅट्समन आहे, तर पुणे बॅट्समनला 500 प्लस अर्ज गेले आहे. तर पुणे बॅट्समनला जवळपास 500 प्लस अर्ज या ठिकाणी गेले बघू शकता तुम्ही. त्यानंतर पालघर जिल्हा पोलीस आहे, 490 प्लस अर्ज आतापर्यंत पालघर जिल्हा पोलीसला गेले आहे. त्यानंतर यवतमाळ बॅट्समन आहे, 150च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. वाशिम बॅट्सला सुद्धा 150 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, 3500 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौंड या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर SP धुळे आहे, SP धुळेला 1234 प्लस अर्ज आतापर्यंत SP धुळेला या ठिकाणी गेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, 3400 प्लस अर्ज. त्याचबरोबर मुंबई कारागृह 6800 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता ठाणे शहर आहे, ठाणे शहरला 1600 प्लस अर्ज आतापर्यंत ठाणे शहरला गेले आहे. त्यानंतर नाशिक कारागृह आहे, नाशिक कारागृहाला सुद्धा 3400 प्लस अर्ज गेले आहे. त्यानंतर पुणे शहर आहे, पुणे शहरला सुद्धा 7000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्यानंतर बघू शकता SP बुलढाणा चालक आहे, तर 600 प्लस अर्ज आतापर्यंत SP बुलढाणा चालकला गेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, तर 6300 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतरचं जे आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता SP गोंदिया आहे, तर SP गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल आहे, तर बघू शकता SP गोंदियाचा जो अर्ज क्रमांक आहे तर तो 91च्या आसपास आहे. तर याचा मी तुम्हाला या ठिकाणी टोकन नंबर या ठिकाणी दाखवून देतो. SP गोंदियाचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर SP गोंदियाचा जो टोकन नंबर आहे तर 118 प्लस अर्ज या SP गोंदियाचा टोकन नंबर आहे बघू शकता तुम्ही. SP गोंदियाचा टोकन नंबर बघू शकता 118 प्लस. आणि आतापर्यंत जे अर्ज गेले आहे जवळपास 300 प्लस ते 400 प्लस अर्ज या ठिकाणी SP गोंदिया या ठिकाणी गेले आहे पोलीस कॉन्स्टेबलला. ठीक आहे, तर SP गोंदियाला कमी अर्ज या ठिकाणी गेले, एक लक्षात ठेवा जवळपास 300 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला किंवा 200 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही नागपूर शहर आहे, नागपूर सिटी सुद्धा त्याला म्हटलं जाते. तर नागपूर शहर नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले असेल तर जवळपास 2 ते 3000 प्लस अर्ज, 2 ते 3000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला. नागपूर शहर नागपूर सिटी या ठिकाणी आलेले आहे आतापर्यंत बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हा जो अर्ज टोकन नंबर आहे तर हा जवळपास या ठिकाणी 5-6 दिवसा अगोदरचा हा टोकन नंबर आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला या ठिकाणी 2 ते 3000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर शहरला आलेले आहे. ठीक आहे.